आपण पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। सर्वप्रथम 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यालयामध्ये व विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा। उमरगा तालुक्यात तलमोड येथे दारूबंदी अधिकारी ध्वजारोहण कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। मोहन जाधव यांच्या घरावर दुःखाची शोककळा। धाराशिव उस्मानाबाद येथील अमर पॅलेस बेंबळी कॉर्नर भरल्या रस्त्यावर भरवस्तीमध्ये लाईव्ह केव्हीची तार रस्त्यावर कोसळली। नागरिकांची उडाली धावपळ। महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये बंडखोर व अपक्ष ची वाढवली चुरस। उद्या 27 जानेवारी रोजी दुपारी 3 नंतर होणार चित्र स्पष्ट। नगर परिषद व महानगरपालिकेच्या EVM बिघाडाचा अनुभव घेता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये EVMची संख्या 4 पटीने वाढवली। धाराशिव उस्मानाबाद शहरात मुक्तेश्वर कॉलनीमध्ये पत्नीच्या दागिन्याची केली पतीने चोरी। दागिन्याची विचारणा पतीकडे करताच पतीने केली पत्नीला मारहाण। प्रणिता काळेंनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल। संवैधानिक मूल्याचे पालन करून राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांनी योगदान द्यावे, प्रताप सरनाईक यांनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी केले युवकांना आवाहन। भाजपाच्या आमदाराचे फुटले खापर अजित पिंगळेवर। पालकमंत्री व संपर्क प्रमुख साळवी यांनी सोडला बळीचा बकरा। अजित पिंगळेचा जाणार राजकीय बळी। महायुतीचे मुंबईत ठरल्यानुसार जिप व पंचायत समिती निवडणुकीत फॉर्म्युल्यानुसार जागाची होणार अदलाबदल होण्याचीही शक्यता वाढली। पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणा जगजितसिंह पाटील, संपर्क प्रमुख शिवसेना राजन साळवी, मल्हार पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात सुरू झाली चर्चा। RPIचे जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। VP कॅम्प्स येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण। या प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या होत्या ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।